श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पति पञ्चेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सत्यज्ञान सुखस्वरूपममलं क्षीराब्धिमध्यस्थितम् योगारूढ मतिप्रसन्नवदनं भूषासहस्रोज्ज्वलम् त्रयक्षं चक्रपिनाकसाभयवरान् बिभ्राणमर्कच्छपिं छत्रीभूतफणीन्द्रमिन्दुधवनं लक्ष्मीन्दुसिंहं भजे। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान
Raya
जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. आज गोपालकाला सप्ताहाच्या निमित्ताने, त्याच्या समारोपाच्या निमित्ताने आज गोपालकाल्याचं चरित्र कीर्तन मी आपल्या समोर सादर करणार आहे. अखिल भारतीय दादर कीर्तन संस्था दूरस्थ विद्यार्थी वृंद या फेसबुक पेजवर मला कीर्तनाची संधी प्राप्त करून देणारे हरिभक्त परायण सौ उमाताई तेंडुलकर आणि हरिभक्त परायण श्री संतोष माळवदकर यांचे मी आभार मानू इच्छिते. गेल्या 8 महिन्यांपासून सातत्याने ह्या पेजवर कीर्तन सेवा सुरू आहे आणि ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मला ह्या इतक्या मोठ्या सातत्याने सुरू असलेल्या कीर्तन मालिकेमध्ये सहभाग दिला, मला समाविष्ट करून घेतलं, त्यासाठी मी पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद मानते. माझे गुरुवर्य आणि आज कीर्तनाला साथ करणारे श्री संजय वालुरकरजी आणि श्री श्रीपाद लिंबेकर यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते आणि कीर्तनाला सुरुवात करते. या कीर्तन मालिकेमध्ये अनेक कीर्तिवंत, ज्ञानी आणि निष्णात असलेले कीर्तनकार यांनी इथे सेवा प्रस्तुत केली आहे आणि त्यानंतर मला ही कीर्तन सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं आहे. पण माझी ही परीक्षाच आहे. पण संत समर्थ वर्णन करतात, तैसा मी वाग दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, त्यांची पूजा वाचा वरळ, करू पाहे श्रीराम. श्रोते हो, तुम्ही परमात्मा स्वरूपच आहात, जगदीश मूर्ती आहात आणि तुमच्या समोर ही कीर्तन सेवा प्रस्तुत करण्यासाठी मला जे दडपण येत होतं ते आता येणार नाही, कारण तुम्ही मला सांभाळूनच घ्याल. या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय वारकरी संप्रदायाचे मुकुटमणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये वर्णन करत आहेत. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. सद्गुरुनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये कृष्ण जन्माच्या वेळी परमात्मा श्रीकृष्णांनी जेव्हा गोकुळात अवतार धारण केला त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन करत आहे. पण तुकाराम महाराज श्रीकृष्णाच्या चरित्राचं सुद्धा वर्णन इथे करत आहेत. अहो, ह्याच अभंगात नाही तर अनेक अभंगांमधून त्यांनी भगवंताच्या चरित्राचं गुणानुवर्णन केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत बघायचं झालं तर तुकारामस्य वैराग्यम ही उक्ती प्रसिद्ध आहे. तुकाराम महाराजांनी भक्ती करून आपल्या कीर्तनांमधून भगवंताचं चरित्र सांगून लीला गुणानुवर्णन करून
भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे आणि त्यांना चराचरामध्ये भगवंतच दिसतो आहे, चराचरांची व्याप्ती त्यांना आलेली आहे. म्हणून अभंगामध्ये स्वतः तुकाराम महाराज वर्णन करतात, अणुरेणुया तो कडा, अणुरेणुया तो कडा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा. जास्त त्यांची व्याप्ती आहे असं सर्व व्यापित्व तुकाराम महाराजांच्या ठाई होतं. हे सगळं त्यांना भगवंताचं चरित्र वर्णन करण्यामुळे, त्यांची भक्ती करण्यामुळे हे परमोच्च पद प्राप्त झालेलं होतं. अहो, त्यांच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करतात, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आत्मा थोर काजो अवतार नामयाचा. संत तुकाराम म्हणजेच नामदेव महाराजांचा अवतार आहे. अहो, नामदेवस्य भक्ती स्यात्, नामदेव महाराजांची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आदल्या जन्मामध्ये विठ्ठलाची पुरेपूर भक्ती नामदेव महाराजांनी केली, पण तरीही भगवंताच्या चरित्राचं गुणानुवर्णन करणे, कीर्तनातून ते सांगणे आणि त्यांची भक्ती करणे ह्यासाठी त्यांना पुन्हा जन्म घ्यावासा वाटला. अहो, इतकंच नाही तर भगवंताच्या चरित्राची गोडी काय आहे ह्याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे श्री व्यास महर्षी. त्यांनी 18 पुराण रचली, 18 उपपुराण रचली, 4 चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसे गाते. अशा 18 पुराणांमध्ये त्यांनी भगवंताचं चरित्र सांगितलेलं आहे. मग पुन्हा त्यांना भगवंताचं चरित्र वर्णन करण्यापासून राहावलं गेलं नाही, म्हणून महाभारत नावाचा ग्रंथ त्यांनी रचला. इतकंच नाही तर त्यांनी श्रीमद भागवतासारखा उत्कृष्ट ग्रंथ, ज्यामध्ये भगवंताच्या चरित्रावरच तो आधारित आहे, असा हा भागवत ग्रंथ त्यांनी रचला. ह्या मागची 2 कारणं आहेत. एक म्हणजे संपूर्ण श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन केल्यामुळे मिळालेलं समाधान आणि चरित्र वर्णन करण्याची गोडी, ती अविट गोडी त्यांना पुन्हा पुन्हा चाखावीशी वाटली, म्हणून त्यांनी तो ग्रंथ लिहिला. अहो, भगवंताचं चरित्र हे रमणीयच आहे. शास्त्रामध्ये रमणीय या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. क्षणे क्षणे यन्नवतामुपयति तदेव रूपं रमणीयता. पुन्हा पुन्हा ते चरित्र अवलोकन केल्यामुळे त्याचा वीट येत नाही, त्याची गोडी वाढतच जाते आणि क्षणे क्षणे यत् नवतामुपयति, पुन्हा पुन्हा वाचल्यावर सुद्धा ते आपल्याला काहीतरी नवीनच देऊन जातं. पुन्हा पुन्हा त्याचा वाचण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. अशी ही गोडी, अशी ही अवीट गोडी भगवंताचे चरित्र वर्णन केल्यामुळे संत मंडळींना नव्हे सामान्य जनतेला सुद्धा प्राप्त होते. म्हणून तुकाराम महाराज आपल्या ह्या अभंगामध्ये भगवंताचं चरित्र वर्णन करत आहे. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसुटला. अहो, भगवंत परमात्मा श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार घेतला
नंदाच्या घरी मोठा उत्सव सुरू होता. गोकुळामध्ये सडा संमार्जन, विविध रांगोळ्या, सगळीकडे फुलांच्या माळा, सुवासिक दरवळ आणि सगळ्यांनी आपल्या घरांवर गुढ्या उभारलेल्या होत्या. गोप गोपिकांनी नवनवीन वस्त्र धारण केली. सगळ्या गोपिका अगदी उत्साहामध्ये यशोदेची ओटी भरण्यासाठी एकच गर्दी करत होत्या. अहो, ही झाली भगवंताच्या भक्ताची स्थिती. पण दुर्जनांचं, दुष्टांचं मात्र काय? दुष्टा चळकाप सुटला. ह्यांना चळकाप सुटण्याचं कारण ते काय? याचं कारण गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. परित्राणाय साधूना. भगवंत अवतार कशासाठी घेतो? विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. इतकंच नाही तर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा भगवंत अवतार घेतो. आणि विनाशाय च दुष्कृता, जे दुष्ट लोक आहेत, ज्या दुष्प्रवृत्ती, राक्षसी वृत्तीचे लोक आहेत, त्यांचा नाश करण्यासाठी सुद्धा भगवंत अवतार धारण करतो. म्हणून दुष्टा चळकाप सुटला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदर वर्णन करत आहेत. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदेला देखोनी सबळे. पापिया फुटती डोळे डोळाचे, सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमयी पहाट बघून सगळ्यांना आनंद होतो, मात्र पापी घुगडाचे डोळे फुटतात. इथे पापी लोकांसाठी हे पापी घुबड अशी ही उपमा संत ज्ञानेश्वरांनी योजलेली आहे. ह्याचं हुबेहूब वर्णन संस्कृत श्लोकामध्ये सुद्धा आलेलं आहे. उदयमयते दिग्मालिन्यं निराकुरु तर्तरां, नयति निधनं निद्रामुद्रां, प्रवर्तयति क्रियां, रचयति तरां स्वैराचार प्रवर्तनं कर्तनं. बत बत लसतत्तेजं पुञ्जो विभाति विभाकरः. सूर्याला बघून सगळ्यांना आनंद होतो, मात्र चोरांना, दुष्प्रवृत्तीच्या लोकांना, राक्षसांना मात्र ही पहाट, ही मंगलमयी पहाट मरणाहून वाईट वाटते. असं हे सगळं वर्णन. हीच परिस्थिती दुष्टांची झालेली होती. मात्र गोकुळामध्ये आनंदी आनंद उत्सव सुरू होता. नंदाने दान धर्म सगळ्यांना करायला सुरुवात केली. हस्तस्य भूषणं दानम. हाताचं भूषण हे दान आहे. अहो, संस्कृत सुभाषितात वर्णन आहे दानाचं महत्व काय. दानेन श्लाघ्यतां यान्ति पशुपाषाण पादपाः, दानमेव गुणश्लाघ्यः. दान हा गुण इतका श्रेष्ठ आहे की पशु, पाषाण आणि पादप म्हणजे वृक्ष, या सगळ्यांना श्रेष्ठता येते. असा हा परोपकारी करणारा, परोपकार करवून घेणारा दान हा गुण अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. नंदाला आपल्या घरी साक्षात भगवंत आलेले आहे, त्यामुळे त्या अतिशय आनंद साजरा करत आहेत. विविध दान धर्म ते सगळं करत आहेत. म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. अहो, आनंदाची पराकाष्ठा काय असते हो. भगवंताच्या चिंतनामध्ये, त्याच्या नामामध्ये तल्लीन होऊन जेव्हा भक्त नाचायला लागतात, डोलायला लागतात, आनंदामध्ये जेव्हा भक्तीमध्ये देहभान विसरून जातात, तो आनंदाचा क्षण हा परमोच्च आनंदाचा असतो. असं हे सगळं देहभान गोकुळवासियांना राहिलेलं नव्हतं. ते भगवंताच्या नामामध्ये इतके तल्लीन झालेले होते, भगवंताचं नाम ते घेऊ लागले होते. राधा कृष्ण जय राधे श्याम, कृष्ण कन्हैया तू घनश्याम. राधा कृष्ण जय राधे श्याम, कृष्ण कन्हैया तू घनश्याम. राधा कृष्ण जय राधे श्याम, कृष्ण कन्हैया तू घनश्याम. राधा कृष्ण जय राधे श्याम, कन्हैया तू घनश्याम. राधा कृष्ण जय राधे श्याम, कृष्ण कन्हैया तू घनश्याम. कृष्ण कन्हैया तू घनश्याम, कृष्ण कन्हैया तू
नामी प्रेमे आनंदे नाचते. देवाच्या नामामध्ये तल्लीन होऊन सगळे गोप गोपी आनंदाने नाचत आहे, एकमेकांच्या अंगावर दही दूध उडवत आहेत, सगळीकडे आनंदोत्सव करत आहेत. आणि तुकाराम महाराज ह्या भक्तीचं, ह्या नामसंकीर्तनाचं काय त्याचा परिणाम आहे हे वर्णन करत आहेत आणि म्हणतात, तुका म्हणे हरती दोष आनंदाने करते घोष. देवाचं नाव उच्चारल्याने काय परिणाम होतो? अहो, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. एखाद्या गोष्टीचं प्रयोजन काय आहे हे जाणल्याशिवाय मूर्ख सुद्धा त्या कामासाठी प्रवृत्त होत नाही, असं हे वचन आहे. मग भगवंताचं नाम कशासाठी घ्यायचं आहे? तुका म्हणे हरती दोष. भगवंताच्या नामाचं उच्चारण केल्याने दोषांची निवृत्ती होते. समर्थ वर्णन करतात, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नासते. अहो, नामाने कोण कोण तरुण गेलेलं आहे. नामे प्रल्हाद तरला, नाना आघातांपासून सुटला. नारायण नामे पावन झाला, अजामेळ श्रीराम. इतकंच नाही तर हरी 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 उच्चारिता नाम. हरी हरी नाम उच्चार केल्याने कळीकाळाचं भय सुद्धा निघून जातं, असा हा नामाचा महिमा आहे. म्हणून तुकाराम महाराज 4थ्या चरणामध्ये वर्णन करतात, तुका म्हणे हरती दोष आनंदाने करते घोष. देवाचं चरित्र, लीला ह्या का वर्णन करायच्या असतात हो? तर त्यामुळे माणसाला स्वर्ग प्राप्त होतो, त्याला मुक्ती प्राप्त होते. नामदेव महाराज वर्णन करतात, करील जो प्रश्न सांगील जो कथा श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथे स्नान जे करती त्यांचे उद्धरती पूर्वजते. इतकंच नाही तर वासुदेव कथा प्रश्न स्त्री पुरुषां स्त्री पुनातिही वक्तारं पृच्छकं श्रोतृं तत्पाद सलिलं यता. भगवंताचा चरित्र सांगणारा, ते श्रवण करणारा आणि ते ऐकणारा असे तीनही लोक उद्धरून जातात. कारण भगवंताचं चरित्र हे दिव्य आणि अलौकिक प्रकारचं आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये वर्णन करतात, जन्मकर्मं च मे दिव्यम. माझं जे जन्मकर्म आहे, जो माझे अवतार कार्य आहे, ते दिव्य आणि अलौकिक प्रकारचं आहे. आणि ते वर्णन करणारा तो माझा भक्त असतो आणि त्याची मी नेहमी काळजी घेतो, असं भगवंताचं ब्रीदच आहे. म्हणून वारंवार अनेक संत श्रेष्ठ मंडळी आपल्या कीर्तनातून, आपल्या अभंगामधून, विविध ग्रंथांमधून भगवंताचं चरित्र हे वर्णनच करत असतात. ज्या प्रयोजनाने तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला ते म्हणजे भगवंताचं चरित्र. आणि त्या भगवंताच्या चरित्रामधलं अत्यंत पावन आणि सगळं सौख्य देणारं, दोषांचं निवारण करणारं असं हे अत्यंत पवित्र कार्याचं चरित्र आपल्याला उत्तरांगात बघायचं आहे. तत्पूर्वी आपण थोडा वेळ भगवंताचं स्मरण करूया.
सगळीकडे आनंदोत्सव तर सुरूच होता, पण जिथे सगळ्या चांगल्या गोष्टी असतील तिथे कथेची मजा कशी येणार हो. मथुरेचा राजा कंस हा श्रीकृष्णाचा सख्खा मामा होता, ही सगळ्यात सर्वश्रुतच गोष्ट आहे. पण सांगायची गोष्ट ही की योग मायेने आधीच कंसाला सावध केलं. अरे मूर्खा कंसा, मला मारायला निघालास, पण तुझा काळ गोकुळामध्ये वाढतो आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कंसाने सभा बोलवली आणि सभेमध्ये सगळे त्याचे मंत्री, सगळं अष्टप्रधान मंडळ सगळं उपस्थित झालं. अहो, प्रधान मंडळ काय, सगळं राक्षसच होते. एकापेक्षा एक पापी, क्रूर असे सगळे ते राक्षस होते. कंसाने आपली समस्या सगळ्यांना सांगितली. माझा काळ मोठे होऊन मला मारण्यापेक्षा तो लहान असतानाच त्याला मारून टाकलं तर हे अरिष्टच टळून जाईल, हा कंसाचा विचार होता. मग गोकुळामध्ये कोणाला पाठवावं? दासगणू महाराज अतिशय सुंदर वर्णन सांगत आहेत. सभेत मग ते घवा त्वरित घेतला निर्णय, नृपावरील वारण्या परम संकटाचे भय, मुले चिरून टाकणे सकल एक वर्षातली, घरोघर फिरावया कुशल नेमणे मंडळी, गोपाल कृष्ण भगवान की जय. घरोघर फिरून हा कृष्ण कुठे आहे हे हुडकून काढायला आणि त्याचा नायनाट करण्यासाठी सभा बोलवली गेली. आता कोणी जावं? समोर विडा ठेवला होता. मग हा सर्वप्रथम विडा पुतनीने उचलला. महाभयंकर अशी राक्षसी पुतना होती. पुतना म्हणाली, महाराज कंस, तुम्ही चिंता करू नका, मी लगेच जाते. माझ्याकडे इतक्या माया आहेत की मी जाते आणि तुमचं काम क्षणार्धात करून येते. असं म्हणून तिने तो विडा उचलला आणि ती निघाली आपल्या कामाला. अहो, दिसायला अतिशय भयंकर अशी ती राक्षसी होती. मग ह्या राक्षसीला सहजासहजी कोणी घरी येऊ देईल का? नाही. मग तिने एका सुंदर स्त्रीचा वेश धारण केला. ती कशी दिसत होती? कुटिल कुंतला हरिणाशी ती सुहास्य वदना करी, सुहास्यंतला वर्णाशी ती सुहास्य वदना करी, कपटे अभिनव वेश धरी, कपटे अभिनव वेश धरी, द्वयाधराची प्रभा विराजे कपोल रागा परी, द्वयाधराची प्रभा विराजे प्रवाळ रागा परी, गुलाबी दात कपोला धरी, गुलाबी दात कपोला धरी, गडपातळ बांधा नाजूक शोभे अति, नवनीतम भार रंगोरुती अति, वरवर नखरा केला परंतु हलाहल अंतरी, वरवर नखरा केला परंतु हलाहल अंतरी, गडबड जाणत मघाहरी, गडबड जाणत मघाहरी, गडबड जाणत मघाहरी, गोपाल कृष्ण भगवान की जय. एका सुंदर स्त्रीचं तिने रूप धारण केलेलं आहे. स्वर्गातली अप्सरा काय दिसणार, त्याहून सुंदर ही पुतना दिसू लागली. सडपातळ बांधा, नाजूक अशी दिसायला, गुलाबी ओठ आणि ठुमकत ती गोकुळामध्ये प्रवेश करते आहे. सगळ्यांना वाटलं की कोणीतरी देवी देवताच आपल्या श्रीकृष्णाला आशीर्वाद द्यायला म्हणून आलेले आहेत. एकेका घरी जात होती आणि 1 वर्षाच्या आतल्या मुलांना आपल्या विषांनी भरलेलं स्तनपान करीत होती. एक एक करत तिने सगळी मुलं मारून टाकली आणि ती नंदाच्या घरी आली. नंदाच्या घरी काय दृश्य होतं? भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये पहुडलेले होते आणि ह्या पुतणीची वाटच जणू ते बघत होते. सगळ्या गोप गोपिका श्रीकृष्णाच्या भोवती
सगळ्या गर्दी करून त्यांना बघत होत्या, कौतुक करत होत्या. इतक्यात ही पूतना तिथे येऊन ठेपली आणि यशोदेला आवाज दिला, अगं यशोदे, ए यशोदे. यशोदा आली. यशोदेने म्हटलं, आपण कोण? ती म्हणाली, अगं यशोदा, आपण वगैरे काय म्हणतेस, मी तुझी लहानपणीची मैत्रीण. आपण किती खेळायचो, खेळता खेळता कुठे वेळ जायचा काही कळायचंच नाही. असं म्हणून ती अगदी त्या यशोदेला मिठीच तिने मारली. यशोदेला काही कळेना, काही आठवेना. यशोदा म्हणाली, असेल बाबा कोणी, लहानपणी काय आठवत असतं आपल्याला. तिने तिला आत घेतलं आणि श्रीकृष्णांनी रडण्याचं ढोंग सुरू केलं. मोठ्या मोठ्याने भगवान श्रीकृष्ण रडत आहेत आणि सगळ्या गोपिका ते श्रीकृष्णाला मिरवत आहेत. आणि हळूच ही पूतना काय म्हणते, अगं यशोदे, काय ह्या साळकाया माळकाया दिवसभर इथे फिरत असतात ग, ह्यांची दृष्ट लागली असेल बघ श्रीकृष्णाला. यशोदेला वाटलं, बरोबर आहे, ह्या दिवसभरात इथे असतात, माझा श्रीकृष्ण आहे बाही मोठा सुंदर, ह्याला तर दृष्ट लागलीच असेल. पूतना म्हणाली, तू काही चिंता नको करू, मी काढते दृष्ट उत्तम आणा पंचरंगी रेशीम, ते ऐकता पुरुषोत्तम हासते झाले निज लीले. पूतना म्हणाली, अगं यशोदे, तू काही चिंता करू नको, मी खूपच छान दृष्ट काढते बघ. एक काम कर, मी ज्या ज्या गोष्टी सांगते ना त्या त्या तू मला आणून दे, मी खूप छान दृष्ट काढते बघ. जिथे गावामधला चौरस्ता आहे ना, तिथली माती घेऊन ये, पंचरंगी रेशीम घेऊन ये, मीठ मोहरी, चुलीतले निवे घेऊन ये, रेशीम घेऊन ये, खूप खूप काय काय मोठी लिस्टच्या लिस्ट ती देते. आणि एकेका गवळणीला एक एक वस्तू अशी सांगून यशोदा सुद्धा चौकातली माती घेऊन येण्यासाठी घरातून निघून जाते. आणि हा डाव पूतना साधते, श्रीकृष्णाला उचलून घेते आणि आपल्या तिने स्तनांमध्ये विष भरून आणलेलं असतं ते भगवान श्रीकृष्णांना ती पाजायला सुरुवात करते. आणि भगवंत सुद्धा ते विष अगदी भर 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 प्यायला सुरुवात करतात. चुर 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 ओढी विष तो देवराणा, बघत वैहणाया पूतना प्राण जाणा, निज बला फुले ते एक ठाई करोनी, कवळे दुर्गरानी पूतना चाप मारणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत सुद्धा चुर 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 ते दूध प्यायला सुरुवात करतात. पहिले विष असतं, विषामागून दूध, दुधामागे रक्त आणि रक्त मागे पंच प्राण सुद्धा भगवंत शोषायला लागतात. इकडे मात्र पूतनेला आपला प्राण जातो की काय म्हणून ती कासावीस होऊ लागली. तिला भगवंताच्या पायावरील पदचिन्हे सगळी सुलक्षणी सगळी चिन्हे दिसली आणि तिने जाणलं हे भगवान श्रीकृष्ण आहेत, सर्वशक्तिमान असलेले भगवान आहेत. म्हणून ती त्यांना शरण आली आणि भगवंताचा धावा तिने करायला सुरुवात केली. म्हणायला लागली, मज सोडी रे. अतिशय दीनवाणीमध्ये तिने म्हणायला सुरुवात केली, मज सोडी रे, सोडी आता घन नीळा, मम प्राण झाला सोडा. मज सोडी रे, सोडी आता घन नीळा, मम प्राण झाला सोडा. मी आले रे कपट करून
भगवंतांनी विचार केला, आता ही मला म्हणते मला सोडा माझं रक्षण करा म्हणून, पण आहे तर मुळात ही राक्षसीच ना. हिला सोडलं तर ही नव्या दमाने परत येईल आणि पुन्हा काहीतरी वेगळं मला मारण्याची युक्ती करेल. म्हणून हिचा आताच मी उद्धार करून टाकतो असं म्हणून त्या पुतनेच्या छाताडावर एक लाथ मारली आणि तथाम परमम मम, त्या पुतनेचा प्राण निघून गेला. मात्र इतका मोठा तिचा देह होता, एक गावभर तिचं डोकंच होतं, मोठे मोठे हात, काळ्या रंगाच्या दाढा, तीक्ष्ण अशा दाढा होत्या, मोठी लांबच्या लांब जीभ होती आणि असा आकराळ विक्राळ मोठा तिचा देह सगळ्यांना दिसला. आणि यशोदा मात्र आता धावत धावत कृष्णाच्या दिशेने आली, कृष्णाला शोधू लागली, मोठ्या मोठ्याने त्याला हाका मारू लागली, कृष्णा कृष्णा, अरे कुठे आहेस रे, हे काय संकट आलं देवा. आता दुसरा राक्षस कोण पाठवायचा हा प्रश्न विचारला असता तिथे उपस्थित असलेला महाबळ भट हा पुतनेपेक्षा सुद्धा मोठा मायावी असा राक्षस होता. तो म्हणाला, कंस महाराज तुम्ही काही चिंता करू नका, पुतना गेली तर गेली, मी आहे ना, मी काहीही करून त्या कृष्णाचा वध करतो बघा, क्षणार्धात ह्या मी गेलो. असं म्हणून त्याने एका भटाचं रूप धारण केलं, ज्योतिषाचं रूप धारण केलं, धोतर नेसलेला आहे, खांद्यावर एक पंचा घेतलेला आहे, सोबत पंचात घेतलेला आहे, मोठं भस्म वगैरे लेपून तो गोकुळात येऊन पोहोचला. अहो, ज्योतिषाला समाजात खूप मानाचं स्थान आहे, प्रत्येकाला आपलं भविष्य पाहून घेण्यास, जाणून घेण्यास खूपच उत्सुकता असते, सगळ्यांना कौतुक वाटत असतं पुढे काय होईल ह्या गोष्टीचं. म्हणून प्रत्येक जण कधी ना कधी आपली पत्रिका म्हणा, हस्तरेषा, कपाळ एकदा ना तरी आयुष्यात ज्योतिषाला दाखवतच असतो. मग ह्या महाबळ भटाने गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. सगळ्या गोपिका त्यांनी एकच गर्दी या महाबळ भटाच्या पूर्ण भोवताली केली, विविध प्रश्न विचारू लागले. पण प्रत्येक गोपिका हाच प्रश्न विचारू लागली, ज्योतिष महाराज तुम्ही आमच्या श्रीकृष्णावर खूप अरिष्ट येतात हो, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगा. महाबळ भट म्हणे, त्याची पत्रिका तुम्ही मला आणून द्या, आणि नुसती पत्रिकाच आणू नका, सोबत शेरभर धान्य आणा, तांदूळ आणा, गहू आणा, दक्षिणा आणा, मगच मी तुम्हाला त्याचं पत्रिका सगळं टिपण मांडून मी तुम्हाला सांगतो. सगळ्या जणी, सगळ्या गोपिका, यशोदा, नंद महाराज सगळे त्या महाबळ भटाच्या शेजारी गर्दी करू लागले. आणि नंदांनी तर त्याला आपल्या घरी बोलावून घेतलं. इकडे श्रीकृष्ण पाळण्यात पहुडलेले होते, तान्हसं ते बाळ, पण चेहऱ्यावर अलौकिक तेज, आणि श्रीकृष्ण सगळी लीला पाळण्यातूनच बघत होते. आणि ह्यांनी आपलं एक एक भविष्य सांगायला सुरुवात केली. ते म्हणायला लागले, अष्टमीचा जन्मला म्हणून हा आहे मुळावर धरा, अष्टमीचा जन्मला म्हणून हा आहे मुळावर धरा, कारटे कशाचे धडधड याला मातीत नेऊन पुरा, कारटे कशाचे धडधड याला मातीत नेऊन पुरा, पाय पांढरे वर्ण सावळा वांडोळे हा करी, पाय पांढरे वर्ण सावळा वांडोळे हा करी, म्हणून तुला सांगतो यशोदे ठेवू नको या घरी, म्हणून तुला सांगतो यशोदे ठेवू नको या घरी, घर घर चोऱ्या करील हाती भ्रष्ट नील गवळणी, घर घर चोऱ्या करील हाती भ्रष्ट नील गवळणी, नाश कुळाचा करील वेळे हाच आपण होऊनी, नाश कुळाचा करील वेळे हाच आपण होऊनी, असे कारटे कुणाल झाले दूर यासने करा, असे कारटे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये वाढत आहेत. हळूहळू भगवंताचं रांगणं, हळूहळू बोबडे बोलणं सुरू झालेलं आहे. आणि रांगतच भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या.
कोणाचा माठ फोडून टाक, दही दूध घा, गाईचे वासर सोडून टाक. अशा सगळ्या लीला भगवंत करू लागले. सगळ्या त्यांच्या बाललीला हे सगळ्यांसाठी कौतुकच होतं. प्रत्येक जण बोलता बोलता भगवंताचं नाव घेत होता, त्याचं चरित्र वर्णन करत होता आणि भगवंताच्याच लीलांचं सगळे एकमेकांना गोष्टी सांगत होत्या. सगळं गोकुळ कृष्णमय झालेलं होतं. हळूहळू कृष्ण मोठे होऊ लागले आणि मथुरेला जाणारं दूध दही हे गोकुळातच राहावं ह्यासाठी भगवंतांनी एक युक्ती योजली. त्याचं कारण असं की गोकुळातलं सगळं दही दूध लोणी हे मथुरेला जायचं आणि गोकुळातली लहान मुलं मात्र कुपोषितच दिसायची. पोटाचे हंडे, डोक्याचे नगारे आणि हाताच्या मात्र काड्या, असं सगळं ते कुपोषित असे बालक बघून भगवंतांना दया आली. मग हे गोकुळातलं लोणी, दही, दूध, ताक हे सगळं गोकुळातल्या मुलांना मिळावं ह्यासाठी भगवंतांनी एक युक्ती रचली. ते सगळं लोणी आपणच खाऊन टाकायचं, मथुरेला दही दूध लोणी जाऊ द्यायचं नाही म्हणून ते गोप गोपींचे रस्ता अडवायचे, घागर फोडायचे, कोणाचा माठ फोड, कोणाचा पदर पकड, असं सगळं भगवंतांनी गोपिकांना त्रस्त करून टाकलं होतं. आणि गोपिका देवाला म्हणायला लागल्या, देवाची विनवणी करू लागल्या.
झालेल्या होत्या. प्रत्येक गवळण रोज काही ना काही कारण घेऊन यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला सांगायच्या, अगं यशोदे बघ, हा तुझा कान्हा बघ ग, आमच्यात माठ फोडतो, घागरी फोडतो, दही दूध आम्हाला काही नेऊ देत नाही. तुला एक आम्ही उपाय सांगतो, तू ना संकष्टी चतुर्थी व्रत कर. गणराय तुझ्या मुलाला सद्बुद्धी देतील. संकष्टी चतुर्थी व्रत त्वा करावे यशोदे सत्य, सुबुद्धी देन एकदंत या कृष्णा कारणे. सद्गुरुनाथ महाराज की जय. यशोदेने म्हटलं, बरं. मग गावात एक गणपती होता. त्याला 200 शेर त्याला शेंदूर लागायचा, इतका भला मोठा तो गणपती होता. त्याला नवस बोलल्या गेला, ह्या श्रीकृष्णाला आणि सगळ्या गोपाळांना सद्बुद्धी मिळाली ना तर 101 मोदकांचा नैवेद्य तुला दाखवू, असा हा नवस ठरला. आणि श्रीकृष्णाला सगळे गोपाळ म्हणाले, श्रीकृष्णा अरे आम्हाला हे मोदक खायचे आहेत बरं का. श्रीकृष्ण म्हणाले, असं आहे का. मग 1 महिना एकदम शांतता, चिडीचूप, कोणीही खोड्या करायच्या नाही. इतकं शांततेत वागायचं की नाकावर माशी जरी बसली ना तरी आईला बोलवून आणायचं आणि मगच ती माशी हाकलायची. असा सगळा तो नाटक सगळं ठरलं. मग महिनाभर हे सगळं नाटक सुरू झालं. सगळे गोप गोपी शांती, एकदम शांतीचा अनुभव करत होते. गोपाळ घरी चिडीचूप बसलेले होते, कोणीच खोड्या करीना. मथुरेला दही दूध नेणं सुरू होतं आणि श्रीकृष्ण मात्र जेवणही करीना, आईच्या हातूनच खायचं आहे असा त्याने हट्ट धरलेला होता. काहीही करीना, आई 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 आईच्याच मागे, इतकी शांतता. यशोदेला वाटलं नवस आपला फळतो आहे, सगळीकडे शांतता दिसते आहे, श्रीकृष्ण पण खोड्या करत नाहीये. म्हणून आता मग नवस फेडायचा म्हणून यशोदेनी गणरायांना अभिषेक करायचं ठरवलं. सगळं गोकुळ मोदकांसहित गावाच्या मंदिरामध्ये नवस फेडायला गेले. सगळे गोपाळ सुद्धा होते. इकडे अभिषेक झाला, पूजा झाली. धूपमाग्रपयामी दीपं दर्शयामी असं म्हणणार तोच दिवा विझला. सगळी भगवंताचीच लीला होती. आता त्यावेळी काही आग पेटी नव्हती, काही इन्स्टंट असं नव्हतंच. घरी जाऊन विस्तव आणावा लागायचा. मग आता विस्तव आणावायचंय, सगळे एकमेकांकडे बघायला लागले. यशोदा म्हणाली, चला मीच आणते. आणि तोपर्यंत सगळ्यांनी भगवंताचं स्मरण करा, डोळे मिटा, असं श्रीकृष्णांनी सगळ्यांना सांगितलं. आणि ते मोदकाचं ताट सगळ्या गोपाळांनी फस्त केलं. आणि येऊन बघतोय तर काय, यशोदा विस्तव घेऊन आली आणि तिने रिकाम मोदकाचं ताट बघितलं आणि श्रीकृष्णाचा कान धरला आणि म्हणाली, कृष्णा मेल्या, हे भगवंतासाठी आणलं होतं, देवाचा नवस फेडायसाठी आणलं होतं आणि ते तू खाल्लंस. श्रीकृष्ण म्हणाले, मी नाही आई, मी नाही खाल्लं. हा तो एक ढेबरपोट्या गणपती आला होता बघ, त्यांनीच हे ताट फस्त केलेलं आहे. यशोदा म्हणाली, खोटं बोलतोस, तोंड उघड बरं. आणि श्रीकृष्णाचं तोंड उघडून तिने बघितलं तर बघते तर काय, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, सातत्र ददृशे विश्वम जगत स्थास्तु च खम दिशः. सगळं विश्व तिला दिसलं. वदनी त्याच्या दिसले किती लोक, वदनी त्याच्या दिसले किती लोक, गोप गोपी गणनाथडी अनेक, नद्या पर्वत पाहून मोठे, यशोदेच्या कीर्तनी नवनवाटे.
भगवंताने आपली माया आवरली आणि साक्षात गणराय तिथे आले. गणराय म्हणाले, गणनाथ सांगे यशोदेसी, मूल लेखू नको यासी, हा सकल ब्रह्मांडासी उत्पादिता निज लीले. गणनाथ म्हणाले, अगं हे मूल साधारण नाही, हा तर विश्वाचा कर्ता आहे, विश्व याच्यामुळे आहे. आणि भगवंताच्या मायेने यशोदेला सगळं झाल्या गेल्याचा विसर पडला. भगवंताने आपली माया आवरली आणि संकष्टी चतुर्थी झाली. गोप गोपिकांना तो नवस फेडायला मिळाला आणि गोपाळांनी मात्र यथेच्छ मोदक खाल्ले आणि नव्या दमाने आता त्यांच्यात सगळ्या चोऱ्या आणि सगळं गाय वासरांना सोडून देणे, सगळ्या खोड्या सुरू झाल्या. आता तर काठी, दगड, दोऱ्या अशा सगळ्या अस्त्र शस्त्रांनी ते लोक नव्या दमाने सगळ्या खोड्या करू लागले. कोणाचा माठ फोड, कोणाची वास्त्र सोडून दे, दाढी वेणीची गाठ बांध, असे सगळ्या लीला त्यांच्या मोठ्या दमाने सुरू झाल्या. मात्र सगळ्या गोपी यशोदेला म्हणाल्या, अगं यशोदे, आता आम्हाला असह्य झालेलं आहे. अगं आम्ही एवढ्या कष्टाने काम करतो, आमची सासू आमच्या नावाने ओरडते, आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्हाला ही मुलं आवरत नाही. तर आपण ह्यावर एक उपाय करू, ह्यांना वनामध्ये गायी चरायला पाठवून देत जाऊ, म्हणजे ह्यांच्या खोड्या काहीतरी कमी होतील. आणि वनामध्ये सगळ्यांना पाठवण्यात आलं. रोज यशोदा शिदोरी बांधून देत असे. प्रत्येक जण पेंड्या, माधव, सुदामा सगळे जण आपापल्या शिदोऱ्या घेऊन, गोधन घेऊन वनामध्ये जात होते. यमुनेच्या काठावर सगळे जण आपल्या शिदोरा ठेवीत आणि गायींना चरायला सोडून देत होते. भगवान श्रीकृष्ण मधुर बासरीनी सगळ्या परिसरामध्ये अभय, शांतता आणि प्रेम सगळीकडे फुलवत होते. आणि सगळे त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये विविध खेळ खेळत होते. हुतुतू, हमामा, लपंडाव, शिवाशिवी सगळे खेळ खेळत होते. आणि आता मात्र खेळ खेळून सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या. आणि ते खेळाचं वर्णन दासगणू महाराजांनी अतिशय सुंदर केलेलं आहे. खेळ खेळण्या आला मुरारी यमुना तीरी, गोप बरोबर खेळण्या आला मुरारी यमुना तीरी, गोप बरोबर गोप सुंदरी निज धेनुला हाका मारी कृष्ण सावळ, गोप सुंदरी निज धेनुला हाका मारी कृष्ण सावळ. ये यमुने ये गोदावरी ये नर्मदे ये कावेरी, तुंगभद्रे ये प्रवरे तू ये साबरमती ये दीपे तू सिंधू साबरमती महिला तुंगभद्रेला त्या पूर्णेला बाहू लागला गलसावळ. सर्वी एक रूपानी मिळली तेथे छाप पाठ, देव वैष्णी आले विमानी काला होतो अभिनवावन. चला पाहूया तो निजनय तुडतुड धेनु धावताल्या, तुडतुड धेनु धावताल्या, हरिचरणासी पडू लागल्या निज पुरुषांच्या चौऱ्या गेल्या, निज पुरुषांच्या चौऱ्या. श्रीकृष्णावरी मारू लागल्या, देवसनाला वंश सोडून काढू लागले निज जन्माने. नंतर नय कोशार कपाळी काकी तेथे गोडी म्हणून, ते कळले त्या पशु असून प्रभाव ऐका संगतीचा. दास गणू म्हणे किंकर हो विठ्ठलाचा विठ्ठलाचा विठ्ठलाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पेंड्यानी शिदोरीमध्ये दही भात आणलेला होता. मग ती शिदोरी आपण तो दही भात श्रीकृष्णाला स्वतःच्या हाताने खाऊ घालावा आणि ती शिदोरी कोणाला दिसू नये म्हणून ती शिदोरी झाडावर टांगून ठेवली, उंच अशी टांगून ठेवली. पण सगळ्यांना खेळ खेळून आता भुका लागलेल्या होत्या. कोणी लोणचं भात आणला होता, कोणी दही भात आणला होता, कोणी शिळ्या भाकरीचा काला आणला होता, कोणी दूध दही आणलेलं होतं. असं विविध दही लाह्या आणलेल्या होत्या. असे विविध सगळ्यांनी शिदोऱ्या आणलेल्या होत्या. मग कोणाचं शिळं, कोणाचं ताजं. भगवंताने विचार केला, अशी विषमता का? सगळ्यांना सगळं सारखं
कराव्या, त्याचा काला करावा म्हणून सगळ्यांच्या शिदोऱ्या मागवल्या. तो पेंड्याची शिदोरी ही सगळ्यात वर झाडावर टांगून ठेवलेली होती. काही केल्या तिने घेना. मग एकावर एक चढून भगवान श्रीकृष्ण वर आले आणि अशी तो एक मनोरा तयार केला आणि दहीहंडी त्यात तो दही शिदोरीचा काला करण्यासाठी सगळ्यांनी ती फोडली आणि गोपाल कृष्ण भगवान की जय, सगळ्या गोपालांनी ती शिदोरी काढली. गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलो राधे राधे. असा तो सगळा काल्याचा प्रसंग, दहीहंडीचा प्रसंग तिथे संपन्न झाला. भगवंताने आपल्या हाताने सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि दही भाताचा काला निर्माण केला. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे काले सांगितलेले आहेत. एक दही भाताचा काला, एक भगवंताच्या नामाचा काला आणि तिसरा म्हणजे अद्वैत बोधाचा काला. जेव्हा भक्त देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन त्याचे अनेक नावं एकत्र करून घेतात, ग्रहण करतात, तो म्हणजे रामनामाचा काला. दही भाताचा काला जेव्हा भक्त सगळ्या शिदोऱ्या सगळं मनोभावी जे जे आणलेलं आहे ते एकत्र करून देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करतात, तो दही भाताचा काला. आणि भगवंत आणि मी भक्त वेगळा नाही, ते विभक्त नाहीत, हा म्हणजे अद्वैत बोधाचा काला. असे 3 प्रकारचे काले शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि हा काला भगवंतानी जो स्वतःच्या हाताने निर्माण केलेला आहे. भक्त जेव्हा भगवंताच्या स्मरणामध्ये कीर्तनात तल्लीन होऊन त्याच्या स्मरणात तो काला जेव्हा बनवतात तेव्हा त्याची गोडी ही वैकुंठाहून सुद्धा श्रेष्ठ असते. तुकाराम महाराज वर्णन करतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, वाळवंट उत्तम बरवे नीट. तुकाराम महाराज वर्णन करतात की वैकुंठामध्ये भगवंत आहेत, भक्त आहेत, पण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, पण तिथे भगवंताच्या हातून मिळणारा काला नसल्यामुळे वैकुंठ हे श्रेष्ठ नाही, तर वाळवंट उत्तम बरवे नीट असं तुकाराम महाराज त्याकरताच म्हणतात, जिथे भगवंत स्वतःच्या हाताने भक्ताला काला खाऊ घालतात. त्याचप्रमाणे गायीन ते लीला चरित्र पवाडे. अहो, भगवंताच्या काल्याचं चरित्र पुन्हा तुकाराम महाराज म्हणत आहे आम्ही वर्णन करू, कारण की त्याचा महिमाच तसा आहे. काल्याचा प्राशन केल्यानंतर तापत्रयाचा नाश होतो. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांपासून मानवाची निवृत्ती होते, तो दोषरहित होतो. दासगणू महाराज वर्णन करतात, काल्याचा मिळता प्रसाद नवही तापत्रया तो हरी, हा काला गच काळ साच समजा पापा प्रति भुवरी, कष्टा वाचून मानवा कलियुगी वैकुंठ हा देतसे, बोले दासगणू आम्हा कथियले श्री निंबराजे असे, गोपाल कृष्ण भगवान की जय. मग श्रीकृष्णाने काला तयार केला आणि प्रत्येकाला भगवंताच्या हातून काला खायचा होता. मग देवानी त्यांना कमळाकार पंक्तीत बसवलं, म्हणजे अशी व्यवस्था की जिथून प्रत्येकाला कुठूनही भगवंत हा आपल्याचकडे बघतो आहे, अशी ती व्यवस्था होती. भगवंतांनी मुकुट धारण केलेला आहे, कमरेला बासरी बांधलेली आहे, पितांबर नेसलेला आहे आणि हातामध्ये काल्याचा घास आहे. असं हे भगवंताचं रूप अतिशय मनोहर आहे, याचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. बिभ्रद वेणुं जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणो मसृण कवलम्,
अंगुलीषु हा तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजैः यज्ञबुब्बालके सद्गुरुनाथ महाराज की जय. असे भगवंत हातामध्ये काल्याचा घास घेऊन शोभून दिसत आहे. अहो, स्वर्गे लोके मिशति बुभुजैः, स्वर्गातल्या देवांना सुद्धा भगवंताच्या हातचा काला खायचा मोह आवरला नाही, म्हणून सगळे जण देवजळी झाले मासे. सगळे देव मासे होऊन आपल्याला देव हात धुवायला तरी यमुनेत येतील आणि त्याचे थोडेसे कण आपल्या पोटात जातील, या मोहाने सगळे देव मासे होऊन पाण्यात येऊन बसले. आजी ओस अमरावती, सगळे स्वर्ग ओस झाला, सगळे मासे बनून तिथे बसलेले आहेत. पण भगवंत सांगतात, अरे हात धुवायला कोणीही जाऊ नका, आतमध्ये मोठा साप आहे, आपल्या कपड्यांनाच ते हात पुसायचे आहे. आणि असा हा दुर्मिळ काला भक्तांनाच मिळतो. त्यासाठी भगवंताची भक्ती करावी लागते, काहीतरी पुण्य गाठीशी असावं लागतं, मगच काल्याचा प्रसाद माणसाला मिळतो. आणि त्या काल्याच्या प्रसादामुळे मानवामध्ये जे दुश्चित्त दुष्विचार आहे, जे दुरित आहे, ते निघून जातं आणि मानवाचा उद्धार होतो, त्याला सद्बुद्धी प्राप्त होते, पापापासून त्याची निवृत्ती होते. असा हा काल्याचा महिमा आहे. मग असा हा काला सप्ताहाच्या शेवटी का बरं घेतात, तर सप्ताहामध्ये झालेल्या सगळ्या सद्विचारांचा काला, सामाजिक वैचारिक जे जे चांगलं आहे त्या गोष्टींचे ऐक्य म्हणजेच काला आहे. आणि ह्या काल्यामुळे माणसाचे दोष हरण होतात. हे चरित्र तुकाराम महाराज सुद्धा पूर्वपदामध्ये वर्णन करत आहे.